आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहेत। मुनगंटीवारजी, उद्धव ठाकरेंचं आजचं एकूणच भाषण पाहिलं तर महापालिकेसंदर्भातली आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। त्याचप्रमाणे भाजपच्या अनेक नेत्यांवरती त्यांनी अप्रत्यक्ष आपल्या वक्तव्यामधून चिमटे सुद्धा काढलेले आहेत। आजच्या भाषणावर तुमची प्रतिक्रिया काय? माझी भाषणावर प्रतिक्रिया नाही, त्यांच्या भाषणातलं जे एक सूत्र आहे की युती करण्याची आमची इच्छा आहे, मला वाटतं की हेच महत्वाचं सूत्र आहे। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी ही इच्छा असणं स्वाभाविक आहे। दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जे कटुतेचे प्रश्न येतात किंवा असे प्रसंग उद्भवतात त्या प्रसंगाच्या वेळी आम्ही सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेणं आवश्यक आहे। ही 25 वर्षाची मैत्री आहे आणि दोन्हीही पक्ष, या दोन्हीही पक्षाचा जन्म फक्त सत्तेसाठी झाला नाही। जर सत्तेसाठी झाला असता तर आज उद्धवजी तुम्हाला काँग्रेसमध्ये दिसले असते, गडकरीजी काँग्रेसमध्ये दिसले असते। शेवटी दोन्हीही पक्षांनी अशा काळी काम केलं जनतेसाठी की जेव्हा सत्ता दूर दूरपर्यंत येत नव्हती। काँग्रेसच्या तिकीटवर कोण्याही नवख्या माणसालाही उभं केलं, एखाद्या अनोळखी माणसालाही उभं केलं तर तो निवडून यायचा, इतकी शक्तिशाली काँग्रेस होती। पण तेव्हाही त्या अभेद्य काँग्रेसला आज आपण 4 आणि 2 खासदारावर आणून ठेवलं। ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची ताकद आहे आणि म्हणून लोकांनी शिवसेना भारतीय जनता पार्टीला आपला जो आशीर्वाद दिला तो जनतेच्या कल्याणासाठी दिला, तो सत्तेसाठी दिला नाही। आणि यासाठी प्रयत्न आमचा हाच आहे की साधारणतः चर्चेतून प्रश्न सुटावे, युती व्हावी। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा लोक असं म्हणायचे की आता ही शेवटची घटिका आहे, यानंतर शिवसेना भाजप कधीच एकत्र येऊ शकत नाही। आता यांचे संबंध म्हणजे आता यांचे संबंध असे आहेत की आता हे दोन्ही कधीच एकत्र येऊ शकणार नाही। पण नंतर निवडणूक झाली, ज्या काही गोष्टी त्या निवडणुकीत घडल्या होत्या योग्य नसतानाही ठीक आहे झाल्यात, पण शेवटी एखाद्या परिवारामध्ये एखादी घटना होते याचा अर्थ त्या परिवाराचं विभाजनच झालं पाहिजे असं नसतं। एकच पक्ष काँग्रेस आहे, अनेक घटना त्या काँग्रेसमध्येही घडल्यात। पण मुनगंटीवारजी, आता उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्हाला युती करायची। भाजपची नेमकी भूमिका काय आहे? कारण आजच्या कार्यकारिणीमध्ये ज्या पद्धतीने या युतीवरती कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत त्याबद्दल काय सांगाल? नेमकी भूमिका काय आहे भाजपची या युती संदर्भात? आपण जर आजचं गडकरी साहेबांचं भाषण ऐकलं असेल किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाष्य ऐकलं असेल तर या दोन्ही नेत्यांनी आणि काल व्यंकय्याजींनी सुद्धा युतीच्या संदर्भामध्ये जे भाष्य केलं ते युतीचं संवर्धन व्हावं, युती व्हावी याच दृष्टिकोनातून आहे। आणि आपण आता ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये बघितलं असेल, भारतीय जनता पार्टी शिवसेना दोघी एक जीव होऊन लढलेत। आणि यासाठी जसं शरद पवार साहेब म्हणायचे की डावखरे कधीच पराभूत होऊ शकत नाही, कधीच हा शब्द हा जेव्हा युती होते तेव्हा पवार साहेबांच्या डिक्शनरीतून निघून जातो। आपण आता ठाणे मतदारसंघात बघितलं असेल, आम्ही एकत्र आहोत आणि 18 वर्षाचे डावखरे साहेब निवडून यायचे, ज्यांच्याबद्दल असं म्हटलं जायचं की डावखरे साहेब म्हणजे निवडून येणारच। पण भाजप शिवसेनेची युती झाल्यावर डावखरे साहेब निवडून येऊ शकले नाही। पवार साहेब या निवडणुकीत स्वतः गेले होते। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इतकं मोठं नेतृत्व युतीला अर्थातच 25 वर्षाचा इतिहास आहे त्यांचा, त्यामुळे युतीबद्दल भावनिक तुम्ही असाल, उद्धव ठाकरेही असतील। पण आजच्या भाषणामध्ये एक जर मुद्दा पाहिला तर त्यांनी मोदींवरती सुद्धा खूप मोदींवरती सुद्धा टीका केलेली आहे। म्हणजे लाटेत ओंडके तरंगतात आणि आता लाट ओसरलेली आहे तर सगळं उघडं पडलंय अशा शब्दात त्यांनी टीका केली। त्याबद्दल काय म्हणणं तुमचं? मला असं वाटतं की असं आहे, टीका करण्यासाठी तर प्रत्येकाकडेच मुद्दे आहे, प्रत्येक पक्षाकडे मुद्दे आहे। आपण टीका करताना जितकं टाळता येईल तितकं जास्त चांगलं होईल। आणि लाट ओसरली की ओसरली नाही हे आसाममध्ये लक्षात आलं आणि आसाममध्ये सरकार निवडून आलं। लाट ओसरली नाही अशा शब्दाचा उपयोग करण्याचं काही तात्पर्य नाही। सामन्यामधून ज्या पद्धतीने टीका केली जाते ते तुम्हाला जास्त लागलेलं आहे असं दिसतंय मुनगंटीवारजी? नाही, लागायचा विषयच नाही ना। जेव्हा मित्र म्हटल्यावर मित्रावर टीका करण्याचं कारणच नाही आणि मित्र म्हटल्यानंतर जाहीरपणे टीका करण्याची काही आवश्यकताही नाही। मित्र आहे, आपण जर काही कुठं असं वाटलंच की मित्र आपल्या चूक करतोय, मला वाटत नाही की कोणी व्यक्ती आपल्या परिवारामध्ये आपल्या परिवारातला एखादा सदस्य काही चूक करत असेल तर तो सार्वजनिक स्वरूपामध्ये अशा पद्धतीने टीका करेल। आणि
इथं तर जेव्हा आपण एक शिवसेना भाजप 25 वर्ष एकत्र आहे, तर अशा प्रसंगी सर्वच लोकांनी टीका करण्याचं टाळणं जास्त चांगलं आहे. आज कार्यकारिणीमध्ये पुण्यामध्ये ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त झाल्या, निजामाचा बाप म्हणणाऱ्या सेनेशी युती करायला नको अशा पद्धतीची काही भावना होती ती? नाही, तिथं काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याच नाही. कार्यकर्त्यांनी काल जेव्हा राजकीय प्रस्ताव झाला तेव्हा काही कार्यकर्त्यांची भावना होती की बा अशा पद्धतीची टीका होते हे काही योग्य नाही. पण मुनगंटीवारजी गेले अनेक काळापासून पाहतोय शिवसेना भाजप थेट काही वेळा अप्रत्यक्षपणे एकमेकांवर टीका करतात आणि आज उद्धव ठाकरेंनी सुद्धा सूचक वक्तव्य केलंय की वाघ आणि सिंहाच्या या अशा प्रकारच्या युद्धामध्ये जे महत्वाची गोष्ट आहे त्याच्यात हार व्हायला नको. भाजप काही विचार करणार आहे याबद्दल? भारतीय जनता पार्टी नेहमीच विचार करत आलेली आहे. भारतीय जनता पार्टीने युती झाली नसतानाही नंतर जेव्हा सत्ता आली तेव्हा एकत्रितपणे आम्ही सोबत काम करावं हाच प्रस्ताव ठेवला आणि प्रस्ताव मान्यही केला. आणि यासाठी शिवसेनेसोबत एकत्र असणं ही आमची गरज म्हणण्यापेक्षा ही आमची अंतरात्मेचा आवाज आहे. पण आजच्या भाषणात एकीकडे त्यांनी मोदींवरती टीका केलेली असली तरी मुख्यमंत्र्यांचं मात्र कौतुक केलेलं आहे. मग आता जेव्हा कौतुक ते करतात, जेव्हा आपण एखादी नकारात्मक भूमिका पाहतो तेव्हा मग सकारात्मक दृष्टिकोन ठेवलाय. याचा अर्थ कसा आहे? कौतुकाचा आनंद वाटतोय की टीकेचं दुःख होतंय? नाही, टीकेचं दुःख आणि कौतुकाचा आनंद या दोन्ही बद्दल मी सांगितलं की जेव्हा मित्र आहे त्यांनी कौतुक जाहीरपणे करावं. टीका करायची असेल तर ती सार्वजनिक स्वरूपामध्ये करण्याच्या ऐवजी कुठं आपल्याला उणीव दिसत असेल तर आपण ती उणीव दूर करण्यासाठी सत्तेत आहोत. सत्तेत हा विषय आपल्याला मांडता येईल. कुठं उणीव असेल तर की भारत सरकारच्या कॅबिनेटमध्ये जेव्हा आपले मंत्री बसतात तेव्हा त्यांना भूमिका व्यक्त करता येईल. राज्यात आणि केंद्रात शिवसेना तुमचा मित्रपक्ष आहे, ही अशा प्रकारे मोदींवर टीका केली जाते, ही मोदींपर्यंत पोहोचते का आणि त्यांना चालते का ही टीका? म्हणजे त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहते शिवसेना? ही माहिती तर मला पोहोचू शकणार नाही, कारण मोदी साहेबांपर्यंत ही टीका पोहोचते की नाही याची मला माहिती होणार नाही. पण मला फक्त इतकं माहिती आहे की टीका करायचं काही कारण नाही. आज या देशाचं हे सौभाग्य आहे की मोदी सारखा एक त्यागी नेता ज्यांनी देशासाठी आपल्या परिवाराचा त्याग करून 125 कोटी लोकांचा देश हा माझा परिवार आहे. आज या देशाचा सन्मान करत जगामध्ये किती सन्मान आपल्या देशाचा वाढतोय. मी हजारो योजना सांगू शकतो की असा कल्पक नेता हा आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेत असताना छोटी मोठी उणीव दाखवून मला वाटतं की आपण अशा पद्धतीची टीका करून वेगाने बदलणाऱ्या या देशाच्या गतीमध्ये कुठेही अडथळा होता कामा नये, स्पीड ब्रेकर होता कामा नये. सुधीर मुनगंटीवारजी, धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाकडे आपली प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल.